मासा ठेवून घेतलाय, म्हणजे फक्त भाजूनच घ्यायचं आहे आपल्याला. 2 जाळे राहिलेत तर आम्हाला येईल थोड्या वेळाने काढून. लोळे आहेत का रे? लोळे आहेत. एवढे भेटलेत का? बरं, ठेवून दे मग आपण आता जेवण करायसाठी जाऊ. तर आल्याच गिराईक पहा किती लागलेले आहेत माशांना. तर खाली वांबी ठेवलेत आणि ते काही लोळ्या, काही लहान मासे आहेत. जंगलच आहे मित्रांनो, इकडं ना जास्त करून जंगलच आहे. आपण इथं खाली तर या साईडला सुद्धा जंगलच आहे आणि या साईडला सुद्धा जंगलच आहे. तर जंगलाच्या आतमध्ये इथं छोटी नदी आहे, त्या नदीला आलोय आज. तर पाहू आपल्या जाळ्याला काय मासे भेटलेत का नाही. मी ना आंबीसाठी सोडलोय ते जाळं. तर पाहू कोणकोणते मासे भेटते जाळ्याला आपल्याला, ते नक्कीच दाखवीन आज. रामच काढणार आहे तसं, पण मी मरळीसाठी ट्राय करणार आहे. तर बघू आपल्याला मरळ भेटते का नाही. इथल्या दगडाखाली ना एक छोटी वांब आहे इथं, म्हणजे हे दिसतंय का छोटं होल, त्याच्या खाली आहे. तिथं मी ही दगड काढतो तर एक, म्हणजे तुम्हाला दिसल ती इथं दिसते का? दगडा काढ मासे काढ, एकच काढ आपल्याला. वरती उचल रामा, किती मासे आहेत पाहू. ठीक आहे, ते 3 जाळ्यांचे मासे आहेत मित्रांनो. आणि एक आता आपण रेसिपीसाठी काढलाय तवर. म्हणजे रेसिपी म्हणजे असं का आपण भाजून बनवणार आहे. कोळस मासा घेतलाय एकच बनवणार इथं. एक घेतलाय कोळस. चला, सरपण पण इथं आहे, फक्त भाजायचं आहे आपल्याला. एक रेसिपी म्हणजे असं काही कालवण बिलवण असं बनवण्यासाठी आपण काही आणलेलं नाही. तसं घरून थोडं भात आणले आणि थोडं कालवणसुद्धा आणले. आणि हा मासा आपण भाजून घेणार आहे. कोळस मासा आहे मित्रांनो.
मासा ठेवून घेतलाय, म्हणजे फक्त भाजूनच घ्यायचं आहे आपल्याला. 2 जाळे राहिलेत तर आम्हाला येईल थोड्या वेळाने काढून. तोपर्यंत मी मासा भाजून ठेवतोय. आता ना रामाका चाललो आहे तिकडे खाली, लमदोर घेऊन चाललो आहे. बघू जर एखादी भेटलीच जर मरत तर ठीक, नाही तर मग रामाने तशी मासे पकडले येतच जाळ्याला, ते नक्की दाखवतो तुम्हाला तिथे गेल्यावर. अजून 2 जाळे बाकी आहेत काढायला. तर चला रामाका जाऊ आधी. ती पहा तिथे एक चांगली मोठ्या साईजची वाम भेटली ती. थोडं झूम करून पाहू आपण. काढ रामध्ये, मोठ्या साईजची आहे जवळ. दोन वादे आहेत का तिथं? 2 आमटे आहेत, मोठाले आहेत ना? शेजारी शेजारी होत्या काय? आशा पडायला पाहिजे नाही का?
आहे का? अच्छा, शेजारीच तिसरी आहे का एक? मरळ हा किती नंबरचा जाळ आहे रामा? किती बोटी जाळ आहे? 30 नंबर ना? 30 नंबरला पाय एक मरळ पडली तिथं. अडकेला असेल, नाही तर कुठंतरी पंखा बिंकाला अटकेला असेल ती. 1 किलोची असेल ना? मरळीसाठी ट्राय करत होतो पण काही भेटली नाही. जाळ्याला पडली पाप. 30 नंबरचं जाळं आहे. बाहेर आल्याच्या नंतर दाखवतो तुम्हाला चांगले. सात रामा जरा दूर आहे तिकडं पाण्यातच. लोळे आहेत का रे? लोळे आहेत? लोळ्या चालटी आहेत का? भरपूर पडलेत ना तिथं. तर शेवटच्या टोकावर येऊन पोहोचलोय आता. इथून जाऊन एक पदर तिकडे गेलाय आणि शेवटचं पाहिजे. मग इथं खाली रशी दिसत असेल. तर इथं शेवटचा पदर राहिला आता. बस संपलंय आता. बाकी आता एक इकडे पदर गेला आणि एक खाली येईल. 2च पदर बाकी राहिले जाळ्याचे. काढून झाल्याच्या नंतर मासे दाखवतो तुम्हाला. आणि मग डायरेक्ट आपल्याला मार्केटला जायला लागणार आहे. आजच्याला मार्केटला जाऊ. तर चला, थोड्या वेळाने मासे दाखवतो तुम्हाला. एवढे भेटलेत का? बरं, ठेवून दे मग तर. आपण आता जेवण करायसाठी जाऊ तर. मासे पहा, आल्याच गिराईक पहा किती लागलेले आहेत माशांना. तर खाली वांबी ठेवले आहेत आणि ते काही लोळ्या, काही लहान मासे आहेत. इकडे चिलाप्या आहेत पहा. तो एक पोपट आहे, जवळजवळ 1.5 किलो भरला आहे तो एक. तीस नंबर जाळायला आपल्याला मरळ भेटली होती एक. पहा 1 किलो भरली होती, पण त्याचा काटा मापा इथं लागलं असतं.
तर तळेगाव मार्केट. आपण आणलेले मासे ठिकाणी पहा गर्दी किती आहे तिथं. अजून सुद्धा मासे संपले नाही. वाम मासे असल्यामुळे तिथं गर्दी जास्त आहे. बाकी ठिकाणी पहा इकडे गर्दी नाही, इकडे सुद्धा गर्दी नाही आणि तिथंच गर्दी आहे सगळी. इथं लहान मासे आपण खूप आणले होते, त्याच्यात आपण काही चिलाप्यासुद्धा पकडलेले आहेत. ते आपण नाही पकडले, मामान त्यांनी पकडले होते तिथं. तर इथं गर्दी जास्त झालेली आहे लहान मासे असल्यामुळं.